मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण काही परक्विजिट्स पाहिले होते. आता त्या पुढील काही उर्वरित आणि अतिशय महत्वाचे परक्विजिट्स की जे इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला उपयोगी पडतात. त्यातली सर्वात महत्वाची आता मोटर कार. मोटर कार ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये समजा की त्या एम्प्लॉयरने एम्प्लॉयला दिली असेल किंवा मोटर कार ही त्या एम्प्लॉयरची असेल किंवा ऑन बेसिस ऑफ दी रेंट घेतली असेल, तर अशा सर्व प्रकारामध्ये आपल्याला काही एक्झम्पशन्स पाहायला मिळतात. ते एक्झम्पशन्स आपण पाहणार आहोत. मोटर कार इथे बघा आपल्याला इंजिन कॅपॅसिटी अप टू 1600 सीसी, ज्या गाडीची क्षमता आहे 1600 सीसी आणि इकडे अबव 1600 सीसी. काही वेळा आपल्याला 2400 वगैरे असं दिलेलं असतं. तर 1600 सीसी म्हणजेच 1.6 लिटर, याला म्हणायचं 1.6 लिटर. तर पहिली परिस्थिती बघा काय सांगितलेली आहे. मोटर कार इज ओन्ड और हायर्ड बाय द एम्प्लॉयर. आता मोटर कार जर समजा या ठिकाणी काही वेळा स्वतःची असेल किंवा एम्प्लॉयरने भाड्याने घेतलेली असेल, इट इज ऑन हायर्ड. त्यातला पहिला पॉइंट आहे वेन मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग रेम्युनरेशन of the chauffeur are made or reimbursed by the employer. Chauffeur means the driver. जो ड्रायव्हर असणार आहे त्याची रेम्युनरेशन. वेअर मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग, मेंटेनन्सचा खर्च असेल, रनिंग एक्सपेन्सेस असतील, आणखी या चॉपलरचे रेम्युनरेशन असतील. इफ इट इज मेड और रिइम्बर्स्ड बाय एम्प्लॉयर, आणि हे जर काय एम्प्लॉयरनं केलेलं असेल तर याच्यामध्ये काय बघा, used wholly or exclusively in the performance of official duties. म्हणजे आपण पूर्णतः जर ऑफिस साठी वापरलेली असेल तर ज्या गाडीचे इंजिन 1600 सीसी पर्यंत आहे त्याच्यासाठी आहे. फुल्ली एक्झम्प्ट सब्जेक्ट टू मेंटेनन्स ऑफ स्पेसिफाईड डॉक्युमेंट. त्याचा जो काही खर्च वगैरे आहे तो या ठिकाणी आपल्याला फुल्ली एक्झम्प्ट आहे. इफ द इंजिन कॅपॅसिटी अप टू 1600 सीसी. त्याच्यानंतर आपल्याला इंजिनची कॅपॅसिटी जर 1600 पेक्षा जर जास्त असेल तर बघा इथे सुद्धा फुल्ली एक्झम्प्टेड सब्जेक्ट टू मेंटेनन्स ऑफ स्पेसिफाईड डॉक्युमेंट. यूज एक्सक्लुसिव्हली फॉर द पर्सनल पर्पजेस ऑफ द एम्प्लॉई और एनी अदर ऑफिस हाऊसहोल्ड. जर समजा या ठिकाणी पर्सनल पर्पज साठी एम्प्लॉईनं आपल्या पर्सनल पर्पज साठी वापरलेले असेल किंवा घरातील जे काही मेंबर्स असतील त्यांच्याकरता जर वापरलेले असेल तर त्या दोघांसाठी आहे. ऍक्च्युअल अमाउंट ऑफ एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर ऑन द रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ मोटर कार इन्क्लुडिंग रेम्युनरेशन पेड बाय द एम्प्लॉयर टू द चॉपलर अँड इन्क्रीज बाय द अमाउंट रिप्रेझेंटिंग नॉर्मल वेअर अँड टेअर ऑफ द मोटर कार ॲट 10% पर annum of the cost of vehicle less any amount charged from the employee for such use is taxable value of perquisite. म्हणजे जी काही ऍक्च्युअल अमाऊंट या ठिकाणी एम्प्लॉयरनं त्याच्यावर रनिंग आणि मेंटेनन्स साठी खर्च केलेली असेल त्यामध्ये काही जो काही एम्प्लॉयरनं चॉपलर ठेवलेला असेल, ड्रायव्हर ठेवला असेल तर त्याचं रेम्युनरेशन वगैरे असेल आणि अँड इन्क्रीज्ड बाय द अमाऊंट नॉर्मल टेअर अँड वेअर. काही जर गाडीची समजा जर काही दुरुस्ती वगैरे असेल, काही मोडतोड वगैरे काही थोडंफार झाला असेल तर ॲट 10% पर annum कॉस्ट ऑफ व्हेकल 10% ही जी अमाऊंट आहे त्याच्यातून लेस करायचे. एनी अमाऊंट चार्ज फ्रॉम द एम्प्लॉई फॉर सच यूज इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परक्विजिट. म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट जे आहे ते आपल्याला पाहावी लागणार आहे. म्हणजे लेस एनी अमाऊंट चार्ज फ्रॉम द एम्प्लॉई फॉर सच यूज इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परक्विजिट. म्हणजे या कारणासाठी जे एम्प्लॉईनं जे काही ऍक्च्युअल एक्सपेंडिचर्स पेड केलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला द मोटर कार इज यूज पार्टली इन द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज अँड पार्टली फॉर पर्सनल पर्पज ऑफ द एम्प्लॉई और एनी मेंबर ऑफ हिज हाऊसहोल्ड. म्हणजे पार्टली फॉर ऑफिस अँड पार्टली फॉर द पर्सनल म्हणजे डोमेस्टिक पर्पज साठी वापरले असेल तर काय होतं बघा, ज्या ठिकाणी आपल्याला इंजिन 1600 सीसी पर्यंत आहे तिथे
त्यामध्ये आपल्याला जर का त्या गाडीचं इंजिन जर एवढ्या लिमिट मध्ये असेल तर ₹1800 पर मंथ, 1800 रुपये पर मंथ द्यायचे, प्लस ₹900 पर मंथ इफ चॉपलर इज ऑल्सो प्रोव्हाइडेड टू रन द मोटर कार. जर ड्रायव्हर दिला असेल तर 900 रुपये, म्हणजे 1800 प्रत्येक महिन्याला. ड्रायव्हर जर दिला असेल तर 900 पर मंथ, म्हणजे एकूण जर बघितलं तर विथ ड्रायव्हर म्हटलं तर 1800 अधिक 900 म्हणजे 2700 रुपये प्रत्येक महिन्याला याच्यावर खर्च करावे लागतील. आणि ही जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परक्विजिट असेल, म्हणजे आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला ती टॅक्सेबल म्हणून दाखवावं लागेल. 1600 पेक्षा इंजिन जर जास्त कॅपॅसिटी असेल तर 2400 पर मंथ प्लस 900 रुपये, म्हणजे इथं आपल्याला 2400 रुपये अधिक 900 रुपये असे 3300 रुपये पर मंथ आपल्याला दाखवावे लागतील. हे टॅक्सेबल असेल. नथिंग इज डिडक्टेबल इन रिस्पेक्ट ऑफ एनी अमाउंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉय. जी काही एम्प्लॉय कडून आपण अमाऊंट जी रिकवर्ड केलेली असेल ती डिडक्ट केली जात नाही. When maintenance and running expenses are made by employee. आता एम्प्लॉयरनं खर्च केले होते, आता जर एम्प्लॉयने जर खर्च केले तर काय होतं बघा. Used wholly and exclusively in the performance of office duties. ऑफिस साठी जर पूर्णतः वापरलेली असेल, इंजिन 1600 कॅपॅसिटी, नॉट ए परक्विजिट, हेन्स नॉट टॅक्सेबल. ठीक आहे, परक्विजिट होत नाहीये कारण एम्प्लॉयनं स्वतःच्या यासाठी वापरलेला आहे, म्हणजे सगळे खर्च जे आहेत ते नॉट टॅक्सेबल. इथे सुद्धा या ठिकाणी जी आपली 1600 पेक्षा जास्त इंजिन आहे तिथे सुद्धा नॉट टॅक्सेबल. त्यानंतर युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर द पर्सनल पर्पज ऑफ द एम्प्लॉई ऑर एनी मेंबर ऑफ हिज हाऊसहोल्ड. म्हणजे प्रत्येक आपल्या डोमेस्टिक पर्पज साठी जर वापरलेला असेल तर इंजिन 1600 असेल किंवा मोर असेल. एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर, एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर, त्याच्यामध्ये काय आहे बघा. हायर चार्जेस इफ कार रेंट, इफ देर इज अ रेंट, वेअर अँड टेअर असेल तर 10% ऍक्च्युअल कॉस्ट ऍक्च्युअल कॉस्टच्या 10% घ्यायचं आहे. आणि ती कार जर एम्प्लॉयरची असेल तर हे जे काही सगळे जे खर्च आहेत ते एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर प्लस सॅलरी ऑफ ड्रायव्हर इफ पेड ऑर पेएबल बाय द एम्प्लॉयर, हे सगळे ऍडिशन्स करायचे आणि त्याच्यामधून अमाऊंट रिकव्हर फ्रॉम द एम्प्लॉई, एम्प्लॉई कडून मिळालेली जी रक्कम आहे ती आपल्याला त्यातून मायनस करायची. The motor car is used partly in the performance of duties and partly for personal purpose of the employee or any other member of household. म्हणजे partly आपल्याला इथं जर घ्यायचं असेल, इंजिन 1600 पेक्षा कमी असेल किंवा 1600 असेल तर 600 रुपये पर मंथ प्लस 900 रुपये त्या ड्रायव्हरचे असतील. अशी अमाऊंट या ठिकाणी 1500 रुपये पर मंथ टॅक्सेबल होईल. सिमिलर इन केस ऑफ 1600 पेक्षा जर जास्त इंजिन कॅपॅसिटी असेल तर 900 रुपये पर मंथ प्लस 900 रुपये ड्रायव्हरचे, म्हणजे 1800 रुपये या ठिकाणी आपल्याला प्रत्येक महिन्याला द्यावं लागेल. त्यानंतर आता मोटर कार ओन बाय द एम्प्लॉय. मोटर कार जर एम्प्लॉय स्वतःची असेल, where maintenance and running expenses including remuneration of the chauffeur are made or reimbursed by the employer. बघा इथं काय म्हटलेलं आहे, मेंटेनन्स, रनिंग एक्सपेन्सेस आणि त्या ड्रायव्हरचा पगार किंवा रेम्युनरेशन हे जर एम्प्लॉयरनं दिलेलं असेल तर. द रिइम्बर्समेंट फॉर द यूज ऑफ व्हेकल होली ऑर एक्चुअली फॉर द ऑफिस पर्पज. एम्प्लॉयची गाडी आहे, मोटर कार आहे, ती पूर्णतः आपण या ठिकाणी ऑफिस पर्पज साठी वापरलेली असेल तर फुल्ली एक्झम्प्ट सब्जेक्ट टू मेंटेनन्स ऑफ स्पेसिफिक डॉक्युमेंट इन केस ऑफ 1600 cc अँड 1600 cc ओव्हर, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर. The reimbursement is for the use of vehicle exclusively for the personal purpose of the employee or any member of his household. आता हे टॅक्सेबल होतं जर काही स्पेसिफिक एम्प्लॉई जर असतील तर त्यावेळी. आता इथे सांगितलेलं आहे बघा, अशा प्रकारची जी अमाऊंट आहे ते ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरनं ऍक्च्युअली खर्च किती केलेला आहे त्यातून मायनस करायचे आहेत की एम्प्लॉयची अमाऊंट जी रिकवर्ड आहे, म्हणजे अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉय. The reimbursement is for the use of the vehicle partly for official purpose or
पर्सनल पर्पज. ऑफिस पर्पज किंवा पर्सनल पर्पज साठी वापरलेला असेल तर ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर. एक्सपेंडिचर इन्कर्ड काय केले असेल त्यातून मायनस करायचे 1800 रुपये पर मंथ अँड 900 per month if Chopler is also provided. Minus amount recovered from the employee shall be taxable value of purchase it. त्यातून जर समजा या ठिकाणी काही एम्प्लॉय कडून जर काही रिकवर्ड अमाऊंट केलेली असेल तर ती सुद्धा आपण मायनस करायची आहे. ही संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी आपली टॅक्सेबल होईल. म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट जी येणार आहे ती घ्यायची आहे, त्याच्यामधून हे 1800 प्लस 900 हे दोन्ही अमाऊंट वजा करायचे. इथे आपल्याला ऍक्च्युअल अमाऊंट मधून ऍक्च्युअल एक्सपेंडिचर मधून 2400 रुपये आणखी 900 रुपये त्या चॉपलरचे असे हे मायनस करायचे आहेत. त्यानंतर जर काय एम्प्लॉय कडून काही रिकवर केलं असेल तर ते देखील आपण मायनस करायचं आहे. तर पुढचं सांगितलंय बघा, वेअर द एम्प्लॉई ओन्स एनी अदर ऑटोमोटिव्ह कन्व्हेन्स अँड ऍक्च्युअल रनिंग अँड मेंटेनन्स चार्जेस आर मेड और रिइंबर्स्ड बाय द एम्प्लॉयर. अशा परिस्थितीमध्ये काय पाहायला मिळतं बघा, रिइंबर्समेंट फॉर द यूज ऑफ व्हेकल होली और एक्सली फॉर द ऑफिस पर्पज. ऑफिस पर्पज साठी फुल्ली वापरलेला असेल तर ही अमाऊंट सगळी एक्झम्प्ट करायचे, फुल्ली एक्झम्प्ट दोन्ही बाबतीमध्ये. रिइंबर्समेंट for the use of vehicle partly for office and partly for personal. Actual expenditure incurred by the employer as reduced by rupees 900 per month. जे actual expenditure जे आपण केलेले आहेत by the employer ने जे केलेले असतील as reduced by rupees 900 per month. म्हणजे इथं 900 रुपयाने या ठिकाणी ते कमी होतील. इथे ऍप्लिकेबल नाही आहे. तर हे झालं आपलं मोटर कार. जर मोटर कार असेल तर या ठिकाणी कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कशा प्रकारे नियम वापरावे लागतील आणि आपल्याला टॅक्सेबल किंवा फुल्ली एक्झम्प्ट या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतील. नाव एज्युकेशनल फॅसिलिटीज टॅक्सेबल ओनली इन द हँड्स ऑफ स्पेसिफिक एम्प्लॉईज. बघा इथे सांगितलं व्हॅल्यू ऑफ परक्विजिट काय, प्रोव्हाइडेड इन द स्कूल ओन बाय द एम्प्लॉयर. स्वतःचा असेल, मालकाचा असेल आणि तिथं जर या फॅसिलिटी दिल्या असतील तर, आणि दुसऱ्या कुठल्या समजा तुम्ही शाळेमध्ये जर त्याला घातला असेल तर, म्हणजे अदर दॅन दिस चिल्ड्रेन कॉस्ट ऑफ सच एज्युकेशन इज सिमिलर स्कूल लेस रुपीज 1000 पर मंथ पर चाइल्ड. इथं आपल्याला करायचं आहे जी काही इथं दुसऱ्या शाळेबरोबर असणारी फी आपण बघतो त्याच्यामधून आपल्याला मायनस करायचे आहेत. प्रत्येक महिन्याला 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे किंवा म्हणजे त्या मुलामागे, म्हणजे पर चाइल्ड 1000 रुपीज पर मंथ वी हॅव टू डिडक्ट. इकडे जर दुसऱ्या शाळेमध्ये वगैरे असेल, अमाऊंट इन्कर्ड जी काही अमाऊंट आपण त्याच्यावर खर्च करणार आहोत त्यातून लेस अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई म्हणजे an exemption of rupees 1000 per month per child is allowed. म्हणजे एक्झम्पशन जे आहे 1000 रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक मुलामागे हे आपल्याला तिथे मायनस करावं लागेल. अदर फॅमिली मेंबर्स असतील, कॉस्ट ऑफ सच एज्युकेशन इन सिमिलर स्कूल लेस अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉय. जी काही खर्च केलेला आहे त्यासारख्याच शाळेप्रमाणे इतर शाळांचा जो काही खर्च आहे त्याप्रमाणे जो खर्च असतो त्यातून आपल्याला अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉई ही मायनस करायची. कॉस्ट ऑफ सच एज्युकेशन इन्कर्ड म्हणजे जी काही आपल्याला जर समजा इतर स्कूलमध्ये जर काही या सुविधा दिल्या असतील तर जी काही कॉस्ट जी आहे ती कॉस्ट संपूर्ण आपल्याला द्यावी लागते. अदर एज्युकेशनल फॅसिलिटीज रिइंबर्समेंट ऑफ स्कूल फीज ऑफ चिल्ड्रेन और फॅमिली मेंबर्स ऑफ एम्प्लॉईज. स्कूल फीज ऑफ चिल्ड्रेन और फॅमिली मेंबर्स ऑफ एम्प्लॉईज ही रिइंबर्समेंट केली असेल तर या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल. फ्री एज्युकेशनल फॅसिलिटीज और ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज हे जर आपल्याला दिलं असेल तर फुल्ली एक्झम्प्ट. एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड आपल्याला आता पाहायचं आहे, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इथे आपल्याला हा प्रॉव्हिडंट फंड 4 प्रकारामध्ये पाहायला मिळतो. स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड, रेकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, अनरेकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड अँड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. आता एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. जर मालकांना कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल तर काय होतं बघा, स्टॅट्युटरीला फुल्ली एक्झम्प्ट, आरपीएफ ला एक्झम्प्ट ओनली टू द एक्सटेंट ऑफ 12% ऑफ सॅलरी.
म्हणजे 12% ऑफ सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. अनरेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडला फुल्ली एक्झम्प्ट आहे, पब्लिकला काही नाही. डिडक्शन अंडर सेक्शन 80C ऑन एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन. बघा याच्यामध्ये स्टॅट्युटरी मध्ये, आरपीएफ मध्ये आणि पीपीएफ मध्ये इथं अंडर सेक्शन 80C ला डिडक्शन आहे, मात्र अनरेकग्नाइज्ड ला नाही. इंटरेस्ट क्रेडिटेड टू प्रोव्हिडंट फंड, आपल्याला हे महत्वाचं आहे. ही सगळे अमाऊंट स्टॅट्युटरीला एक्झम्प्ट होते. एक्झम्प्ट ओनली टू द एक्सटेंड रेट ऑफ डज नॉट एक्सीड 9.5%. exempt only to the extent rate of interest does not exceed 9.5%. 9.5 पेक्षा जास्त नसेल. म्हणजे इथं आपल्याला जी काही जादा रक्कम येणार आहे ती आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्झम्प्ट करावी लागणार आहे. फुल्ली एक्झम्प्ट अनरेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये फुल्ली एक्झम्प्ट. पेमेंट रिसिव्ड ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट और टर्मिनेशन ऑफ सर्व्हिसेस. याच्यामध्ये स्टॅट्युटरी मध्ये आपल्याला फुल्ली एक्झम्प्ट करायचं आहे, आरपीएम मध्ये सुद्धा फुल्ली एक्झम्प्ट आहे, अनरेकग्नाइज्ड फुल्ली टॅक्सेबल आहे आणि पब्लिक मध्ये प्रोव्हिडंट फंड मध्ये आपल्याला फुल्ली एक्झम्प्ट करावं लागणार आहे. इथं सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची आहे बघा. सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्स. याच्यामध्ये टू द एक्सटेंडेड फॉर्म पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट हा सगळ्यात महत्वाचा आहे. टर्न ओव्हर बेस्ड कमिशन म्हणजे कमिशन ऑन सेल्स असं काही जर आपल्याला दिलं असेल तर ते आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. तर या स्पेसिफिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील काही ज्या काही प्रोव्हिडंट फंड असेल किंवा मोटर कार असेल यांच्यासाठी ज्या पर्क्विजिट्स एम्प्लॉयरने दिलेल्या असतील एम्प्लॉईला, तर कशा प्रकारे त्याचा आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजे टॅक्सेबल इन्कम जर आपल्याला सॅलरीचा काढायचा असेल तर या ऍडजस्टमेंट्स आपल्याला पाहणे गरजेचे आहेत. इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पाहणे आपल्याला गरजेच्या आहेत. या सर्व तरतुदी आपल्याला माहीत असणे किंवा माहीत करून घेणे फारच गरजेचे आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण पाहतोय की सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे आणि छोटे छोटे कॅल्क्युलेशन सुद्धा कसे करायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.